चल पटक्यास. काय हो? ही काय तुझा खपकर नाही तर येऊन मग करते की. काय करती? 2 दिवसापासून सांगतो तुला ही चुनगी. मग काय घरात बसली होती काय? घरची काम करत नव्हती वे? अरे घरच्या कामापेक्षा हे महत्वाचं आहे ना. मग करते की. तुला सांगाय का येडा आहे मी? कुठं येडा मी कुठं येडा म्हणलं तुम्हाला? 2 दिवस तर झाले ना, जास्त कुठं राहील झालंय आता जावा. सगळं वापसा निघून गेल्याच्या पुढे पेरायचं की नाही करू की, 1 दिवसाचं काम आहे. मग कवा करायची? आज करू. हे तुला येत आहे सांगत होतं ह्याच्यामुळे 2 दिवस पेरणी पुढे गेली. अहो घरची कामं होती. हा एकदम मम्मी पप्पा बाहेर गेले ती तुमची घरची कामं लागत नाही, तुमचं एक लक्ष नसते, तुम्ही बाहेर असता. अरे घरचे काम काय दिवसभर येतात का काय तेव्हा? हा मग दिवसभरात असते, कमी काम नसते ती घरी. आता जर आज पाऊस आला हा तर तुला ना असं घरात घालून जोडतो चांगली. नाही यायचा. तुम्ही आहे की दोघं मिळून करू की. काय दोघं मिळून करू? हा मग. मला पण बाहेरची काम आहेत ना. हा मग 1 दिवस ती काम बाजूला ठेवा, हे काम करायला मदत करा. अरे पण तुला सांगायला येड आहे म्हणजे मी. आता काय मी काय केले तेव्हा अरे घरात होत नाही मग त्या दिवशी सांगायचं 2 बाया लावून करून घेतला असते. होतंय. तुमची मम्मी असल्या होतंय सगळं. त्या अचानक गेल्या बाहेर, मी काय करायचं? नाही तर त्याने मी केलो असतो की 2घी जण मिळून. तू माझ्या आईवर जायला लागली का? मी आईवर कुठं गेली तर वाद तुडी केला, फक्त म्हणलं तुमची मम्मीने मी केलो असतो. आता खप कर तुझा. कर ही कर 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 पटकेस काय मी पिरून घ्यायचे आजची आज. काय चाललंय पाहुणे? काय मामा 2 दिवस झाले तिला सांगतोय गोळा करून घे घरात टीव्ही बघत बसती या. आपण सांगतात म्हणजे असं सांगतात होय. आपण तिला प्रेमाने सांगून बघितलं, कसं सांगून बघितलं, तिला काय फरकच पडा नाही. मारहाण करून काय उपयोग आहे का? तिला इचरा की मामा मी काय मारहाण केली होय तेव्हा? आता माझ्या समोर तलागा चांगलं पाडलं तिला तुम्ही खाली. अहो तिला सांगू ना, तिला रानात चल म्हणलं की ती म्हणते घरची काम आहेत. हो मग बरोबर आहे, घरची कामं बी बघायला लागतात. रानात येऊ नको असं नाही म्हणत मी तिला. अहो पण घरची मला सांगा काम दिवसभर देतात का? 1-2 तासाचं काम आहे घरचं फक्त. अहो, दिवसभर नसन जात, पण मला तुम्ही सांगा, हे एवढं मोठं रानातलं गबाळ काढायचं म्हणताय तुम्ही, एकट्या बाईचं काम आहे का ते? आपण तिला म्हणलं होतं 2 बाया लाव, तर म्हणली मी घेते काढून. ए तुला लय अंगात मस्ती आहे का? एकट्याने होत असते का? होत नाही, पण माझ्या सासूबाई मी करते ना. तिचं काय माहितीये का, तिला वाटलं असं आपलं 2 पैसे वाचते म्हणून म्हणली ती. वेळ द्या ना थोडा तिला. आता पण मामा तुम्ही माझं ऐकून घ्या. आता ही बघा हे असं वातावरण ढगाळ आलं या. जर आज पाऊस झाला तर पेरणी गावा करायची. कसं आहे माहितीये का, तिला घरात काम होती ना, तिचं काय चुकीचं नाही म्हणणं आणि तुमचं बी काय चुकीचं नाही. ती 2 पैसे वाचवाय बघतीन, तुम्ही वेळ वाचवाय बघताय. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, दोघांनी एक विचाराने करा ना. तुम्ही रानात जर समजा 2 बाया लावल्या असत्या तर जमलं असतं का नाही? मग 2 बायांचं नाही, मी 2च्या जागेवर 4 लावित होतो. पण ती काय म्हणली अजिबात बाया लावायच्या नाही, माझं मी करून घेते. आता मला सांगा करून घेते म्हणल्याच्या पुढं पेरणीचा दिवस येतं आणि घरात टीव्ही बघत बसण्यात काय मजा आहे का? तू बी रानातली कामं करत जा आधी आणि मग ती टीव्ही बी बघायचा ना. ते बघत नव्हते, घरात काम लय होती, नाही तर कधीच झालं असतं. हे उगा काय विचार करत नाही ती, काय नाही बघत नाही ती, काम करते का नाही, उगा माझ्यावर कालवा करते ती. हे बघा, आता तुमच्या घरात काय चालतंय त्यात मी काय लय लक्ष देऊ नाही शकत. किती झालं, माझी पोरगी जरी असली तरी मी तुमच्या इथं पाहुणाच आहे, मी काय लय बोलणार नाही. पण जे काय आहे ते विचाराने करा तुम्ही. मारहाण करून काय होतंय का तुम्हीच सांगा बरं. मामा मारहाण केली नाही, फक्त ढकललं हे करायसाठी. तिला फक्त एवढं सांगा काम करीत जा म्हणावं. आणि तू येळेत काम करीत जा. काय आहे, तू काम 2 कमी कर, पण यांनी काय सांगितले ते ऐकत जा. ते बी काय चुकीचं नाही ना सांगणार तुला. होय पाहुणं, आणि तुम्ही बी चुकलं बिकलं तर थोडं सांभाळून घ्यायचं. फक्त रानातली फक्त एवढीच काम आहेत, तरी असं म्हणल्यावर काय करायचं सांगा बरं. आणि मग तुम्ही बी मला सांगा, एवढ्याशा कामासाठी एवढी तक करून जमती का? याच्यापेक्षा जर तुम्ही दोघांनी लावल्या 2-3 बाया एका दिवसात करून घ्यायचं आणि पिरून मोकळं व्हायचं. पडा ना का पाऊस पडला तर मग आता तसंच करावं लागेल मामा. पण जर का आज पाऊस आला ना तर पेरणी डायरेक्ट 8 दिवस पुढे टाकायली. 2 दिवस चांगलं उघडलं होतं, पण 2 दिवस तुमच्या पूर्णी काहीच केलं नाही. आता पाऊस आणि वारा ऊन काय आपल्या हातात आहे का? पण तुम्हाला एवढंच सांगतो मी, काय आहे, तुमचं वागणं वगैरे बोलणं चांगले, मी तुम्हाला लय चांगलं समजतोय, त्यामुळे तुम्हाला पोरगी दिली. तेव्हा तिला व्यवस्थित सांभाळून घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मामा आतापर्यंत संभळीत चालू आहे, कधी काय कानाव आहे का? आणि पुढं कधी येणार बी नाही याची मला खात्री आहे. पण कळलं का तुम्हाला माझं काय म्हणणं आहे? एक विचाराने राहा म्हणजे झालं. फक्त तिला सांगा मग थोडंफार समजून. नाही ऐकन ना, ती बी सांगितलेलं काय. हे बघ, सुखी संसाराचा सगळ्यात सोपा मंत्र सांगू का तुला? नवऱ्याने चांगलं सांगितलेलं ऐकायचं आणि वाईट सांगितलेलं कानावाट सोडून द्यायचं. तेव्हाच तुमचा संसार सुखी होईल. बरोबर आहे. हा कळलं? बरं आता मग आम्ही थांबू का जाऊ? आता तुमची कामाची गडबड आहे. थांबा की आता ही घेतो करून, तोपर्यंत चला घरी. चालतंय, या मग तुम्ही, तवर मी गाडी घेतो. हा चालते या.
चल 10-15 मिनिटं काढी